देवाने वर्तमानाच्या कारण आहे संसार तुझ्यामध्ये आपण म्हणतो बंद नाही धर्म करत म्हणलं धर्म करत संसार सुख धर्म करत निर्वाण हे धर्म करत असताना स्वर्ग प्राप्ती होती अपेक्षेने संसार सुख म्हटलं इंद्राचं चक्रवर्तीचं असं मोठं मोठं वैभव तीर्थंकरांचं वैभव प्राप्त होत धर्म करत असं आहे म्हणजे संसारातली अनुकूलता पाप केल्यामुळं मिळत नसते पण आज वर्तमानामध्ये आपण केलेल्या धर्माचं आपण फळ भोगतो आहोत या संबंधी माझ्याजवळ अज्ञान आहे आपल्याजवळ ज्ञान काय की मी करतोय सगळं आणि म्हणून मला पैसे मिळतात आणि मग त्याद्वारे मला इष्ट वस्तू आणता येतात आणतो आणि म्हणून मीच कोण आहे मीच सगळ्याचा करता आहे माझ्यामुळं सगळं चांगलं चाललंय है ना देव गुरु धर्म नव्हे माझ्यामुळं सगळ्यांचं चांगलं चाललंय अशा प्रकारची आपली धारणा नाही का आणि मग देव गुरु धर्माच्या प्रती माझं श्रद्धान समर्पण का हो राजकुमार उपकार कळले पाहिजेत आणि उपकृत कळले पाहिजेत म्हणण्यापेक्षा कळणार स्वानुभवाने कळले पाहिजेत असं माझं म्हणणं दुसऱ्याने सांगून काय करणार मी सांगितलं असं चक्रवर्ती पद मिळतंय इंद्र पद मिळतंय तीर्थंकर पद मिळतंय असं सांगितलं शास्त्रात आपण ऐकलंय वाचलंय फरक काय पडला तुम्हाला काय फरक पडला सांग मिळत असेल वा आणि मिळत असेल तर असेल आम्हाला कुठं मिळालंय इंद्रांच्या चक्रवर्ती आणि आम्हाला जे काय मिळालंय ते आम्ही आज जे काय मेहनत करतोय कष्ट घेतोय अभिजित त्यामुळेच आपल्याला मिळते का नाही कष्ट हेच भांडवल आहे का नाही का आज आपण करतोय म्हणून आपल्याला मिळतंय हीच आपली धारणा आहे ना मग देवाचा गुरुचा धर्माचा उपकार का मानायचा वाय आणि उपकार जर माझ्यावर झालेला प्रतीला आला नाही तर मी मग त्यांच्या प्रती समर्पित का राहणार सरळ गणित आहे ना जे आज गावामध्ये लोक आहेत इथं कार्यक्रम करते इतरांचे त्यांचं काय आपला संबंध आहे का त्यांचे आपण काय उपकार मानून त्यांचं काय सेवा विवाह करतोय काय करणार आहे काय त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून आपण काय करतोय सांगा काय तुम्ही दान वगैरे दिलं का नाही त्यांना देणार आहे का नाही काय आपला संबंध असा संबंध आहे ना कारण त्यांनी मला काय काय दिलंय म्हणून मी त्यांना देस तन मन धन काय मिळालं मला म्हणजे याचा सरळ अर्थ आहे मला प्रत्यक्ष माझ्यावर जो उपकार म्हणजे मला सुखाचं कारण म्हणतोय त्याच्या प्रतीच मी समर्पित राहणार त्याच्याच प्रती माझी श्रद्धा राहील ते सांगेल तसंच मी करेल बाकी दुसऱ्याचा माझा काय संबंध घेणं देणं नाही आणि म्हणून मग मला देव गुरु धर्माकडून कधी काय मिळालंय याचा मी विचारच जर केला नाही तर मग मी देव गुरु धर्माच्या प्रती समर्पित का राहणार कधी आम्हाला प्रश्न आला का आम्ही किती कॅज्युअली घेतो ना म्हणून देवगुरु धर्माला म्हणजे ते देवगुरु धर्म माझ्यासाठी आकाश पुष्पवत आहे तुम्हाला माहित नसलं सांग आकाश पुष्प म्हणजे आकाशाला फुल असतं का नसतं है ना तसं देवगुरु धर्म नसतेच खरं तर ते नसतेच जर तपासून पाहिलं तर चिंतन करणार तर फायदा होणार की त्याच्या काल आपल्याला सांगितलं तर नाही चिंतन करा म्हणून काल काही गोष्टी सांगितल्या होत्या चिंतन केलं का डॉक्टर तुम्ही केलं असेल मग एक एक गोष्टीचा विचार करा ना बरेच जण म्हणते स्वाध्याय करायला लागल्यापासून बरेच फायदा झाला तर मग त्याच्या प्रती समर्पण नको
फायदा झाला पाहिजे हे नक्की आहे. आणि महाराजांनी म्हणून ओळखले की फायदा होणार केव्हा? तुम्ही पाया पडा देवाच्या म्हणून फायदा होणार आहे का? ते तर पडतोयच आम्ही, पण त्याच्यातनं कधी कधी नुकसान झालेलं कोण दिसतंय? इकडं पाया पडलो, कारण कालच एक मनुष्य आला होता माझ्याकडं, इतर समाजाचा होता, आणि त्याचा कोण मुलगा असेल किंवा नातेवाईक असेल, धनगर समाजाचे असते. मग झालं, तो काय झाला, अत्यंत धार्मिक होता, श्रद्धाळू, कोणाला त्रास न देणारा, दयाभाव धारण करत नाही, दया वगैरे सगळं असा चांगला सज्जन एकदम, सगळं देवदेव करायचा, माळ घातली होती, मांसाहार करायचा नाही, काय नाही, असा मनुष्य. आणि तो मुलगा एक दिवस रस्त्याने चालला, एक टेम्पोवाला काहीतरी त्याचा ताबा सुटला गाडीवरचा, पलटी झाली, नेमकं त्याच्या अंगावर आलं आणि तो त्याच्या खाली सापडला, मेला. मग देवाने असं कसं केलं? त्याचं म्हणणं आहे की देवाने असं कसं केलं? जर तो चांगला वागत होता, सगळं चांगलं होत, तर मग काय देव धर्म करून का उपयोग? म्हणजे माझं तर श्रद्धानं उडालंय असं त्याचं म्हणणं होतं. चांगलं वागून काही उपयोग नाही असं त्याचं म्हणून. जर चांगलं वागून जर अशा पद्धतीचं मरण येत असेल तर चांगलं का वागायचं? काय चुकीचं आहे का सांगा? हे चांगलं वागून सुद्धा जर वाईट होत असेल तर चांगल्यावरचा विश्वास उडणार का नाही उडणार? अडचण अशी. म्हणून त्याचा प्रश्न होता की नेमकं असं का घडलं. त्याचं समाधान करायचं ते केलं. त्याने माझा फोन नंबर पण विचारला, अजून मला चर्चा करायची म्हणलं. बरं, तुम्हाला कोणाला नाही प्रॉब्लेम. आता इतर लोक यायला लागलेत माझ्याकडे विचारायला, असं झालं. तुमचं सगळं बरं आहे हो, पैसे देखो फेको तमाशा देखो असं चाललंय ना. कुठलंही तुमचं काम पैशाने व्हायला लागले की नाही सांगा? होय म्हणतो राज, 100% पैशानच होते सगळे काम. सगळी कामं आमची पैशाने जेव्हा होताना दिसतात तर आपण देवगुरु धर्मावर श्रद्धान का ठेवू? अडचण ही येते. म्हणून म्हटलं पाया पडायला लावलं तुम्हाला, आणि तुमचं कधी वाईट झालं तर होणार काय? मान्यता काय असणार आमची? म्हणजे आपलं श्रद्धान उडतंय का नाही? काय तुम्ही विधान केलं, कुठं दान दिलं, आणि असं अनेक कार्यक्रम. आपल्यापैकी पण अशीच घटना आहे ना. म्हणजे स्वाध्यायाला येणार ते कुटुंब, सगळे, आणि सगळं भरपूर दान देणारे, भरपूर सेवा करणारे असे, आणि त्यांच्या घरातले चांगले चांगले लोक एकानंतर एक मरत गेले. मग घरात सगळेच सज्जन असते असं तेवढंच आहे. एखादा दुर्जन असतोच की, कर्म फेडण्यासाठी तो आलेलाच असतो. मग त्याचं काय म्हणणं येतं बघा. दान दिलं, वयावृत्त केलं, सेवा केली, आहे ना, एवढा धर्म स्वाध्याय सगळं केलं, आणि हेच मरते. काय नाही, धर्म बिर्म सगळं खोट आहे असं तर श्रद्धान. आपण लय मधली स्थिती आपली ना. आपलं धर्म श्रद्धान बनतंय आहे ना, सोडणं बनतंय. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपली मधली स्टेज सगळ्यात बेकार असते. ना घर का ना घाट का, अशी अवस्था. एक तर श्रद्धा नाही तर तुम्ही निदान भोग तर चांगले भोग चाल, पाप तर चांगलं करता येईल, न घाबरता. पाप जे काय जसं असेल तसं चल. बरोबर आहे की? एक नाही तर इकडे दुसरं तर काम चांगलं करता येईल. दोन्ही पण नाही, अर्धवट सगळं. कुठंतरी एक पाहिजे का नको?
नाहीतर नाही बाबा, माझं काय श्रद्धा नाही, माझं आपलं जे चाललंय तेच बरोबर आहे, ठीक आहे, त्याच्यात ते बघा प्रयत्न करून सुखी होण्याचा. संसारात असे अनेक लोक आहेत तसा प्रयत्न करून सुखी होण्याचा, सुखी होण्यासाठी प्रयत्न करणारे, परंतु बघितलंय, दिसतंय, आणि जर डोळे उघडून बघितलं तर त्यांनी जे केलं त्याद्वारे ते सुखी झालेले आहेत का? नाही. जाऊ दे, आपल्याला ते पण म्हणा, पण आपलं असं पण होत नाही ना, नाही धर्म बरम कुछ नाही, सब कुछ झूठ. नाही, कुठंतरी आपलं झुकतं माप कोणाकडे आहे? कोणाकडे आहे झुकतं माप? सांग. ध्यान बिन सगळं सोडून काय तरी दुसरं उद्योग करावा, ही काय ह्याने काय होतं? काय सुखी होतं का? सांगा डॉक्टर. ध्यानानं काय बोलताय? पण असं ध्यानाच्या बाबतीत बोलतो का आपण कधी? काय ध्यानाने काय होणार असं म्हणून बोलता का नाही कधी? चुकून मुद्दामून राग आल्यावर कधी बोललं जातं का? काय होतं शास्त्र स्वाध्याय मंदिरात जाऊन असं कधी राग आल्यावर विचार होत का? नाही होत. होऊन जाते ना. हे सगळ्याच असं मला सांगायचं, इतकं ते कषायाचा उद्रेक असा असतो की तिथं आम्हाला देवगुरु धर्म सुद्धा गौण होऊन जातात त्या कषायाच्या पुढे. तो कशा इतका मोठा होऊन जातो की तिथं देवगुरु धर्म सुद्धा लहान होऊन जातात त्याच्या पुढे. काय ना, त्याची व्हॅल्युएशन आपल्यासाठी राहत नाही. घरातले मोठे काय आणि देवगुरु धर्म काय, कोणाची व्हॅल्युएशन कशा पुढे राहत नाही जेव्हा तीव्रता असते. इतकी विचित्र दशा. विवेक आपण म्हणजे कशाने विवेक नष्ट केला जात, विवेक भ्रष्ट होत ना. चांगलं वाईटाचा, हिताहिताचा आपल्याला विवेक राहत नाही, अशी बाधा येते. म्हणून कुठंतरी एक निर्णय, एक एक लक्ष, बाबा हे तर हे आहे का बरोबर आहे का चुकीचं आहे, नंतर मग एक काहीतरी एक निर्णय करूया ना, की बाबा आपल्याला धर्मच करून सुख मिळणार आहे, धर्मच करूया. आपल्याला संसार करूनच सुख मिळणार आहे, संसारच करूया, असं कॉन्फिडन्स पाहिजे का नाही? काही करायचं म्हटलं तर भीती. क्षत्रिय नाही ना आपण, क्षत्रियाला हे जमू शकत. इतकं मोठं पाप आहे ना, कोण करू शकत? क्षत्रिय. मोठं पाप आणि मोठं पुण्य, मोठा धर्म क्षत्रियच करू शकतो, वणिक नाही, व्यापारीला नाही. व्यापारी सगळं आपलं आपलं बघायचं, काय कुठलं ऍडजस्टमेंट, परिस्थितीनुसार ऍडजस्टमेंट करत राहायचं ना. आचरणात ऍडजस्टमेंट ठीक आहे, पण श्रद्धेत पण ऍडजस्टमेंट करणार का, असा प्रश्न आहे. विश्वास किती पक्का पाहिजे, हेच बरोबर आहे, न अन्यथा असं म्हणलं ना. निशंक श्रद्धा नको का? शंका नको आहे आपल्याला या देवगुरु धर्मावर की हे माझ्या दुःखाचं कधी कारण होतील म्हणून. शंका घ्यायचं नाही ना. कधीही काळ्या रात्री कोण सुखाचं कारण? देवगुरु धर्मच सुखाचं कारण आहे. आणि हे आपल्याला दृढ करायचंय, आणि ते होणार कसं? अभ्यासानेच होणार आहे. आपल्याला रोज अभ्यास करावाच लागेल. तो सहजासहजी ते बनत नाही ना. नाही बनलं असतं तर मग एवढं सांगायचं ऐकायचा विषय येत नव्हता. आपल्याला कळतंय, आपण पुन्हा पुन्हा जेव्हा ज्या संगतीत जातो त्या संगतीच्या निमित्तात विचार बदलतायत, परिणाम बदलतायत, भाव बदलतेत का नाही संगती अनुसार. म्हणून आपल्याला सांगणं गरजेचं आहे की हेच बरोबर आहे, हेच बरोबर आहे. आणि हे सांगताना आपल्याला हे माहिती पाहिजे की हे का बरोबर आहे. जर आपल्याला ते का चुकीचं आहे, या दोन्ही गोष्टीचं आपल्याकडे कुठंतरी कारण माहिती असेल तर मग आपलं श्रद्धा सुटणार नाही. बरोबर आहे. कारण माहिती आहे का आपल्याला, का हेच का बरोबर आहे, ते का चुकीचं आहे म्हणून हेतू माहिती आहेत का दीपक? आणि त्या कारणांवर विचार करत नाही.
धर्म सुखाचं कारण आहे असं जेव्हा सांगताय, तर काय कारण आहे की धर्म सुखाचं कारण आहे म्हणून? धर्म दुःखाचं का कारण नाही आणि संसार सुखाचं का कारण नाही आहे? आणि याच्यावर विचार केला तर आपण ज्याच्या पाठीमाग आसक्ती करतो आहोत, लागलेलो आहोत, धन संसार भोग याच्या पाठीमाग, त्याच्या वेळेस हा हेतू लावला जाईल ना, नाहीये सुखाचं कारण, नाहीये सुखाचं कारण. पण हेतूच माहिती नाहीत. आणि हेतू का माहिती नाही तर स्वाध्याय नाही करत, आपण अभ्यास करत नाही. राजकुमार, शास्त्र स्वाध्याय केल्यावर आपल्याला कळणार नाही का? आणि तुम्ही मग त्याच्यानंतर युक्ती वापरा. जे सांगितलंय ते बरोबर आहे का चुकीचं आहे याच्यासाठी तुम्ही कसोटी लावा ना. बरोबर आहे का चुकीचं आहे, आगम पण पाहिजे, युक्ती पण पाहिजे, आणि मग आपल्याला त्या विषयाचं श्रद्धान दृढ होईल. नाहीतर मग गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. बरोबर आहे. शास्त्राला मंदिरात आलो तर हे बरोबर, घरी गेलं तर ते बरोबर, जिकडं जाईल जसं असेल तसं. निर्णय कसा? आणि जास्त तिकडचं बरोबर का वाटतंय तर इंद्रिय प्रत्यक्ष आहे ती. संसार जास्त बरोबर का वाटतो? कारण संसारात आपण जे काही धन शरीर भोगतोय की नाही, त्याच्या पाठीमागले ते मला प्रत्यक्ष आहेत. पैसे मिळवले त्याच्यामुळं मला मग चांगलं चांगलं खायला प्यायला राहायला आणि घालायला वगैरे सगळं मिळतंय, हे प्रत्यक्ष आहे. मग त्याला चुकीचं कसं म्हणायचं? त्याच्यावरचं श्रद्धा कसं नष्ट होणार? डॉक्टर प्रकाश काका काय सांगतात? तुमची कट सगळ्याला सुख देते का नाही? तुमची कट सगळ्याला खाटावर झोपवतं का नाही? जे येईल त्याला जिकडं तिकडं जाईल तिथं सांगताय आत्म्यात सुख आहे, खाटावर सुख नाही बाबा म्हणून. खाटच, पण ती कॉट आहे त्यांच्याकडे तसं आहे ना. कोण कोण झोपलं नाही त्यांच्या काठवर सांगा नातेपुतीतले. म्हणजे त्यांची भावना तर सगळ्यांनी झोपावं, सगळं जग त्या काठवर झोपून बरं व्हावं, आहे ना. सर्व ये संतू निरामय, हे कॉट आहे त्यांच्याकडे. अशी कॉट, सुखी करणारी कॉट आहे. आता विरुबाईला आता जिज्ञासा झाली, येतील आता विरुबाई सुद्धा. चेतनजी म्हणतील जाहिरात करते त्यांच्या, जाहिरात नाही करत. मला सांगायला त्यांची मान्यता काय, सुखी करणारी कॉट आहे. त्या कॉटनं सगळे रोग दूर होतात, असा पक्क श्रद्धा नाही का नाही. धर्म करून होईल का नाही सुखी, तुम्ही बरा होताल का नाही सांगता येत नाही, पण कॉटवर जपल्यावर नक्कीच सुखी होणार. धर्म पण म्हणतेच, म्हटलं धर्मानेच नाही, धर्म पण, कॉट पण सुखी करते धर्म पण सुखी करतो, हीच तर श्रद्धा. अडचण अशी ते सगळं म्हटलं ना, ते मी म्हणून आपण तिथं पाहतोय ना. संसार मी म्हणून पाहतोय, शरीर संयोग जे आहे ते मी म्हणून पाहतोय, शरीर मी म्हणून पाहतोय, भोग मी म्हणून पाहतोय, सगळं मी जेव्हा म्हणून पाहतोय, मला ते इंद्रिय प्रत्यक्ष आहे. त्यामुळं मला ते सुखाचं कारण दिसत असताना त्याची श्रद्धा कशी नष्ट होणार? किती सुखाचं कारण नाही, धर्म सुखाचं कारण आहे, इथली एकही गोष्ट मला प्रत्यक्ष नाही. आणि ह्यामुळं आणि मी तिथे विचार करायला तयार नाही, म्हणून सांगत होतो, मला देव गुरु धर्म कशासारखा वाटतोय? कशासारखा वाटतो? आकाशाच्या फुलासारखा, गाढवाच्या शिंगासारखा. त्याची सत्ताच नाही, उगच सगळे हा आहे म्हणतात म्हणून आहे. इतर काय करतात लोक? काय त्यांना माहित आहे काय सत्ता आहे का नाही? जे त्यांनी देव मानले, जे काही धर्म मानला, जो काही वस्तूचा स्वभाव मानला आहे का नाही, याच्यावर किती जण विचार त्यांचे तर फॉलोअर्स करतात. फॉलोअर्स नव्हे, त्यांच्याच मध्ये. आणि आमच्याकडे तर काय, ढोर ढोर कळतात का नाही? गुरं ढोर हाकायची आहे ना, हाकल्यासारखं आपण आपलं चला चला सकाळ झाली चला मंदिरात जायचं, आणि कोणीतरी घरात म्हणून असतं हाकलत असतं आपल्याला चला, आणि गुरं मग आपले जिकडं हाकलं तिकडं जायचं. बरोबर आहे का? हे हाकलल्यासारखं आपण इथं आलोय.
घरी हाकलून जात नाही, ए जावा बाबा आता घरी जायचंय तुम्हाला म्हणून तुम्हाला हासूट मारावं लागतोय का? आणि इकडे यायचं म्हटल्यानंतर म्हणून रोज हासूट मारावं लागतोय, बाकी काय नाही. मंदिरात यायचं, धर्म करायचा आहे ना, काय स्नेहात आहे. अम्मांकडे जायचं म्हटल्यावर हासूड, जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत म्हणजे आमची मिलन गुण आज जाणार आहे, काल हासूड बसल्यामुळे आहे ना. तिने ठरवलं आज आपण जायचं बरं का. म्हणलं ना, सरळ नाहीच, त्या भाजीवाले सारखी ती सरळ भाषेत प्रेमानं सांगितलं तर ऐकायला नाही, थोडं कुठं तरी टेढ़ी उंगली करनी पडती, सीधी उंगली से घी निकलता ही नहीं. कारण महावीरांचे शिष्य वक्रच असणार, सरळ मला वाटतंय सरळतेनं सांगावं, पण नाही वाकडच बोट करावं लागतंय, त्याच्याशिवाय दान नाही, धर्म नाही, काय नाही. सरळ कोणाला कळते? चांगल्या भाषेत प्रेमानं. माझी तर भावना खूप अशीच आहे, सगळं प्रेमानं आनंदानं चांगलं चांगलं हित मित प्रियच बोलावं. काय वाईट बोलायचं, काय नकोच आपल्याला, काय करायचं. परंतु म्हटलं ना, शेवटी मुलाला फार प्रेमानं बोललं, सगळं समजावून सांगितलं आणि ते हट्ट करत असला, करणार काय? शेवटी एखादी मुस्काडी द्यावं लागेल का नाही डॉक्टर? काय मस्त तुम्हाला कळतंय माझच आहे, त्याला मारायला नको, लहान आहे, सगळ्या गोष्टी कळतात. किंवा एखाद्या वेळेस कधी बायको हट्ट करायला लागली तर खवळावं लागतच का नाही? मस्त माहिती आहे तुम्हाला ती चांगली आहे, आपली सेवा करते, सगळं करते, बरोबर आहे का डॉक्टर? पण खवळावं लागतं का नाही? नाईलाज असतं, ऐकलं नाही म्हटल्यावर. नाही खवळलं तर मग ते उगाच स्वैराचार करतील, बरोबर आहे? होय तर म्हणा, नाही तर तुमचं थोडं चाललंय, सामान्य असतो. तुम्ही सगळेजण स्वतःवर लावून घेता लगेच सगळ्या गोष्टी, टेन्शन घेतो ना, सगळेजणच आपलं चाललेलं आहे, असं आहे ते, कॉमन आहे हे ना. पर्सनल काय सुद्धा घ्यायचं नाही तर एकदम सरळ सांगितलं. म्हणते ना, चर्चा कशावर निघाली? अकल्ल्यासारखं येतोय ढोर म्हटलं जसे, कारण आपल्याला याच्यावर विश्वासच तेवढा आहे ना, तेवढाच विश्वास आहे. काय विश्वास आहे? काय नाही, कारण इथली एकही गोष्ट प्रत्यक्ष नाही, इंद्रियाने. इंद्रिय प्रत्यक्ष धर्म आहे का सांगा चेतनजी? आणि इंद्रिय प्रत्यक्ष, इंद्रिय म्हणजे डोळे कान नाकाचा विषय आहे का धर्म? तसा बघितला तर सामान्य रूपाने जर बघितला तर तुम्हाला तो धर्म असा म्हटलं ना, एक काय देव गुरु. मला तर ही प्रश्न पडला महावीर जयंती साजरी, कारण महावीर कोण? एवढा ऐकलंय आपण 24व्या तीर्थंकर, त्यांच्याकडे 24 अवतार आहे, माझ्याकडे 24 तीर्थंकर आहेत, फरक काय? आणि महावीरांची जन्म जयंती आहे, काय आहे काय? आणि वाय आर वी सेलिब्रेटिंग इट? त्याचं कारण काय? काय ना, आमचे महावीर आहेत, आपण धिंगाणा घालायचा. आणि त्यांचे आज राम आहेत, ते धिंगाणा घालतील. 14 तारखेला आंबेडकर आमचे देव आहेत, सगळ्याचे देव आहेत, ते गोंधळ घालणार आहेत. न आता तुलना करायची, कोण भारी आहे सांगा ह्या तिघांमध्ये? कोण भारी? तुम्ही भारी, ते भारी का ते भारी? जो जास्त मोठा धिंगाणा घालणार तो भारी. म्हणजे वाय आर बी ग्रेट? आणि ज्या पुरुषाचं जे चाललेलं आहे त्या पुरुषाचं गुणगान का गायलं जातंय याच्याबद्दल किती त्या फेरीमध्ये असणाऱ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे महावीरांची जी फेरी काढली जाणार आहे दीपक, त्यांच्याबद्दल मला सांगितलं बोला म्हणून. माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळेजण का महावीरांवर बोलणार नाही? प्रत्येक जण ठरवून बाहुबली भय इथं आज सगळ्या तुम्हाला जेवढे आले ना, सगळ्यांना एक एक म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं काहीतरी क्षयक्षम असतं. सगळ्यांना द्या सांगायला की महावीर तुम्हाला का आवडले, महावीरांचा जन्म तुम्ही का साजरा करणार, वाय वाय आर यू सेलिब्रेटिंग इट? मग बघा सगळे हळूहळू पळ काढतील का नाही. काय सांगायचं काय? काय नाही, मज्जा असते. काय असते? खरंच महोत्सव मोठा आहे तो.
आणि म्हणून म्हटलं महावीर नसते जन्मले तर काय झालं असतं, याच्यावर विचार केल्यानंतर त्या गोष्टी समजते. महावीरांच्या जन्मामुळे आज आपण इथं आहोत. महावीरांचा जन्म झाला ना, त्याच्यामुळं आज आपल्याला इथं राहता येतं. अहिंसा धर्माचा जो जेवढा प्रचार प्रसार महावीरांच्या निमित्तात झाला ना, त्यामुळं आज आपण इथं कुठेतरी राहण्यास पात्र आहोत. म्हणजे व्यवस्था बाहेरची जी आहे ना, क्षेत्र काळाची, ती महावीरांच्या जन्मामुळे आहे. तुम्हाला माहित नसलं नाहीतर तिकडे इराणमध्ये नाही आहे ती व्यवस्था. पॅलेस्टाईन, गाझा आहे ना, सिरिया, लिबिया, ह्या ज्या कंट्रीज आहेत ना, तिकडे नाही आहे ही व्यवस्था. महावीर नाही जन्मले तिथं, तुमच्या लक्षात घ्या. परवा दुपारी सांगितलेली त्या आणि इराक मधली एक, म्हणजे इथली एक मुलगी इराकमध्ये कामाला गेली, त्यावेळेस काय झालं, घडली काय. हे किती भयंकर परिस्थिती आहे इराकमध्ये. आणि कामाला म्हणून जावं लागलं तिला. म्हणजे जबरदस्ती नाही, पण तिला जबरदस्तीने, म्हणजे तिला कुटुंब होतं माग, आई होती, मुलगी बहीण होती, घरी दुसरा पुरुष नाही कोण, आणि आता मग करणार कोण त्याच्यासाठी. भारतात ती चांगली विमान कंपनीमध्ये कामाला होती. पण ती इतकी चांगली होती की एका म्हाताऱ्या मनुष्याला, एका अशाच आहे ना गर्विष्ठ माणसाने, विमानात जाणारी माणसं गर्विष्ठच की, विमानात कोण बसलं, म्हणजे सगळेच असं व्याप्ती नाही सांगत, पण विमानात बसायला गेल्यानंतर त्या माणसाला काय वाटतं, अहम येतो का नाही, मी विमानात प्रवास करणार आहे. रेल्वेने जाणाऱ्या शिखरतील काय विमानाने जाणारे पिवत आहे, ट्रॅक्स मध्ये जाणार आहे. आता फिलिंग कशी येते ट्रॅक्स मध्ये. परत रेल्वे तुम्ही स्लीपर क्लासने जाणार आहे का एसीने, थर्ड एसीने जाणार का सेकंड एसीने जाणार, मग त्याच्यातली फिलिंग वेगळी. आणि आम्ही विमानाने जाणार आहे म्हटल्यावर त्याच्यातली फिलिंग वेगळी. आता विमान म्हणजे आपलं जे इथलं ते काय म्हणतात उडाप गाड्या असतात ना, तसलंच झालंय विमान सुद्धा. आता हे उडाप एक वेळेस बरं, पण विमान त्याच्यापेक्षा बेकार झालेलं आहे. पण एक विमान म्हटलं की एक आहे ना, मी विमानात बसून आले, बघणाऱ्यांना सगळेजण विमानात आपल्याकडे. पूर्वी रेल्वे सुद्धा आपल्याला दुर्लभ होती. आम्ही पंढरपूरला जायचो, तिथे रेल्वे असायची लहानपणी, आमच्या बाईचं माहेर आहे ना, मग आपलं ते रेल्वे बघायचे. मग मंदिरात गेलं की त्यावेळेस नेमकं एक रेल्वे यायची, मग वर जायचं आणि ती लांबणे रेल्वे बघायची आणि सगळ्याला सांगायचं रेल्वे आली. झुकू झुकू आगी ना गाडी. आनंद वाटायचा ते सगळं, रेल्वे बघायला सुद्धा आनंद वाटतो. दुर्लभ आहे ना, बघायला मिळत नाही असं म्हणून. चर्चा तीन आहे. चर्चा काय, हा विमान, ते विमानाचा काय संबंध, हा गर्विष्ठ माणसानं, त्या विमानात बसणाऱ्या गर्विष्ठ माणसाने एका गरीब मनुष्याला, म्हणजे तिथं दुसरं तिथलं कर्मचारी विमानतळावरचा, त्याला उगाच म्हणजे त्याने थोडं त्याचं काम करत असते, पण सगळ्याला तिथं अहम इतका भरलेला असतो की मी बरोबर आहे, तुम्ही मला काय सांगायचं नाही. सगळे इथं विमानातच बसलोय आपण, आम्हाला काय सांगायचं नाही आहे ना. म्हणजे श्रोते कसे वर्तमानात कसे असते, चालते का दुखावलं तर विरूभाई तुम्हाला. कारण अभिजित म्हटला मला काल नाही परवा म्हटला, तुम्ही 2 दिवस आला नाही ना. हा, 1 दिवस का 2 दिवस मध्ये जरा त्याच्या अगोदर सुट्टी घेतली परत तुम्ही, बरं का. मग त्याला एकदम मनामध्ये शल्य की जितूभाई विरूभाईला काय बोलले, किंवा सगळ्याला कॉमन त्या दिवशी ते आपल्या हातातलं ब्रेसलेटचा विषय झालता का नाही शोधण्याचा. मग विरूभाईला दुखावलं काय, त्यामुळे विरूभाई आले नाहीत काय, अशी एक त्याला शंका आली. मग म्हटलं तसं काय नाही आहे विरूभाईचं, आलते येते, तो आला ना तर त्या दिवशी तुम्ही परत आलता, असं काय झालंच त्याची तुमची गाठ पडली. पण विरूभाई असे करणार आहेत का, जरी अपमान झाला तरी येणार का नाही, येणार आहे ना. आणि माझा मान अपमान नाहीच आहे, विरू मी नाही आहे, ही गोष्ट इथं आपल्याला पक्की करायची. नाही तर या शरीरा म्हणजे नाव माझं नाही, शरीर माझं नाही, शरीरापासून भिन्न मी जीव आहे, इथले कशाय माझे नाही, इतकं आपल्याला स्वतंत्र आपल्या सत्तेला बघायचंय. तिच्यात मान नाही, अपमान नाही, कशाय नाही, विभाव नाही, अहम नाही, काय नाही, असा मी आपण इथं निर्णय करायला आलोय. त्या निर्णयानेच आपण सुखी होणार आहे. जर इथं आपण बाहेरच्या पर्याय मोडता राहील तर आपल्याला कोणी जगातलं सुखी करू शकणार नाही. करू शकल, पर्याय मोडते ना कोणी सुखी होत नाही. राजकुमारने सांगतो
काय गडबड आहे का? जायचंय? घड्याळ बघतोय, सांगायचं काय? चालत नाही. अपमान आपल्याला इथं म्हटलं ना, हे सगळं अनुकूल बोलतोय तोपर्यंत चांगला आहे. जिथं प्रतिकूल बोललं जातंय, प्रतिकूल आपल्या काय झालं, आपण धर्म त्या क्षणी सोडायला तयार आहे. डॉक्टर बरोबर आहे? सोडणार का नाही? प्रतिज्ञा करा. म्हणून तिथं आचार्यांनी लिहिलंय ना, हे नियम सर आत्ता वाचताना कोणती गाथा आली त्याच्यामध्ये असं लिहिलंय स्पष्ट. चेतनजी कोणत्या गाथेत लिहिलंय? ईसा भावेन ती निंदती, असं एक गाथा आली का ना शिवतून दुसरी. ईर्षा भावनेने कोणी जिनधर्माची निंदा केली तर तू त्याच्या प्रतीची भक्ती मात्र तू सोडू नकोस, असा शब्द. ईर्षा भावाने जिन धर्माची कोणी निंदा केली. इथं पण कोणी तुमची निंदा जरी केली, तुमची म्हणजे पर्यायाची निंदा केली म्हणून तुम्ही धर्म सोडू नका. पर्यायाचा चांगलं वाईट का असेल, सीता आपल्या समोर रोल मॉडेल मध्ये ठेवा, त्यावेळेस आदर्श म्हणून ठेवा. तिच्या एवढा आहे ना अपमान आज जगामध्ये कोणाचाच झालेला नाही. रामाची राणी ती बायको नाही का, आणि गरोदर असताना जर जंगलात सोडले फसवून तीर्थयात्रेच्या निमित्तात, किती 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 राग येईल. म्हणून उत्तम क्षमानाचं पूजन आहे ना ते, एकदा रोज जिनवाने नाही तर उत्तम क्षमा म्हणजे दशलक्षण धर्माचं पूजन. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं किंवा क्षमा भाव कशा पद्धतीने कोणत्या परिस्थितीमध्ये आपण धारण केला पाहिजे. लक्षात ठेवा मी कुठं आहे ते, विमानतळावर आहे. म्हणजे तुम्ही जातात तिसरीकडेच आहे ना. द्या की माझ्याकडे, मी बघतोय. असं तुम्ही घेऊन बघण्यासारखंच वापरेल. पान नंबर 428. बघा काय लिहिलं, उत्तम क्षमा अंगाचं पूजन आहे. पान नंबर 429 वर सांगतात उत्तम क्षमा कशी धारण करायची आणि का धारण केली पाहिजे. वाचो 429. पीडे दुष्टने बाल मारवी करे, दरियेची माविवे कोपन कीजे पीतमा, उत्तम क्षमा गौरे भाई भजस पर भव सुखदाई, गाय सुनी मन गुण गुण कहे अयानो, कही है अयानो वस्तु छीने बांध मार बहुविधि करे, घर तनिकारे तन विदारे, वैर जो न धरे ते कर्म पूरब किए कोटे, सहे क्यों नहीं जियरा अति क्रोध घने बुझाय प्राणी, साम्य जले सियरा. काय म्हणायचे बघ, गुण को अवगुण कहे आयानो,
आहे ना, चौथी वेळ आहे ना. गुण को अवगुण कहय आयानो. कोण गुणाला अवगुण म्हणतं? आयानो म्हणजे अज्ञानी. अज्ञानी जे आहे त्याला गुण काय समजत नाही आणि त्याला तो अवगुण म्हणू शकतो. अजून काय करतो अज्ञानी बघा. कही है आयानो. अज्ञानी काय म्हणतो? वस्तू छीने. अज्ञानी आपली वस्तू हिसकावून घेऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला काय येत नाही, तुमची वस्तू हिसकावून घेतली तर परिस्थिती कोणती आली असताना काय केलं पाहिजे सांगते, परिस्थिती सांगते. वस्तू छीने, बांधे, मारे, बहुविध करे. मला बांधून ठेवेल एखादा अज्ञानी शत्रू, मला मारेल तो शत्रू. अशा प्रकारे अनेक प्रकारे मला कोणी शत्रू त्रास देईल. अजून काय करेल? घरतय निकारेल, घरातून हाकलून देईल. सीतेला हाकलून दिलं. घरतय निकारे तन विदारे. है ना, शरीराचं छेदन भेदन करे. वैर जो ना तहा धरे. असं एवढी जरी परिस्थिती आली का आपला दोष नसतानाच चालले तरी सुद्धा वैर धारण करू नका. खतरा आहे. दिसताना आता आपल्याला वाटेल की तो खतरा आहे, पण जे माझ्यामध्ये कशा उत्पन्न होतील ते त्याच्यापेक्षा जास्त डेंजरस असतील. त्याच्याकडे माझं ध्यान जात नाही, लक्ष जात नाही. जो मला त्रास देतोय तो मला खतरनाक वाटतोय, पण मला माझ्यामध्ये जो भाव उत्पन्न होतोय कोणता? त्या व्यक्तीच्या प्रति शत्रुता अर्पिता. बरोबर आहे. सासूच्या प्रति वैर आहे की नाही? नको करायला पाहिजे. नको सासूने किती त्रास दिला तरी नाही करायचं असं म्हणतोय. दिला असं म्हणलंय का? उदाहरण चाललंय म्हणलंय. वैर आहे ना. सासू वैरी का? आपल्या परिणामामध्ये सासूच्या प्रति वैर उत्पन्न होणं वैरी आहे. आपला वैरी कोण हेच समजत नाही ना अज्ञानामुळे. ही धर्म आपल्याला समजून जातो. माझा वैरी तो बाहेरचा व्यक्ती नसून माझ्यामध्ये त्या वैरीच्या प्रति वैर निर्माण होणं तो माझा वैरी. कोण विचार करत? सरळ सरळ समोर मला त्रास दिला तोच वाईट. कोण वाईट? अस्मिताताई कोण वाईट सांग? तुमचे परिणाम, तुमचे कशाय ते कधी तुम्ही स्वतः वाईट मानता म्हणता? बिलकुल नाही. समोरचाच वाईट, समोरचाच वाईट. अस्मिताताईंच्या माग काय नाव आहे तुमचं? तुम्हीच की राव. अनघाताई. बरोबर आहे का? वैर आहे का नाही? नाही, असं होत नाही. म्हणून म्हटलं डेंजरस कोण आहे इथं तिथे त्याच्यासाठी काय काय परिस्थिती येऊ शकते. इथं तर असं काहीच होत नाही धर्मक्षेत्रात, पण तरी सुद्धा धर्माच्या प्रति वैर धारण करायला वेळ लागत नाही. आणि मला वर जागाच दिली नाही बसायला, मी एवढं सगळं काम केलं, मला विचारलंच नाही, सोडलं म्हणून तिथं काय विचार करायचा त्यांनी दिलं. आणि तय कर्म पूरब किए खोटे सहे क्यों ना जियरा, क्यों नहीं जियरा. की हे जे मला त्रास झालेला आहे ते मी माझे पूर्वी केलेले कर्म, खोटे कर्म जे आहेत ते, त्याचं मला हे फळ आहे, तेव्हा मी त्याला सहन का बरं करायचं? माझं कर्म आहे म्हटल्यानंतर मला ते सहन करावं लागेल. माझं दुखणं कोण सहन करणार? मला सहन करावं लागेल का दुसऱ्याने सहन केलं तर चालतंय तुमचं दुखणं? संबंधच नाही ना. म्हणून माझेच कर्म आहे जे मला त्रास देतात, तेव्हा मला त्या आहे ना प्रतिकूलतेला
सहन केलं पाहिजे का नाही दीपक? अशी व्यवस्था. अति क्रोध अग्नि बुझाय है ना, प्राणी साम्य जलले स्थिरा. म्हणून ती क्रोध रूपी अग्नी जर विझवायची तर समता रूपी पाण्याने आपलं सेवन करा. सेवन चर्चा कशाची चालली होती आपली? विमानतळावर त्याचा अपमान केला. कशासाठी हे विषय सांगतोय ते सांगा आता. दीपक सांग, कशासाठी चर्चा चालली होती विमानतळावरची ज्या बाईची? काय घेणं ना देणं सांगा, मोकळं करा. पाहुणे 10 वाजले. असलं काय विचारत बसत जाऊ नको. महावीर ज्या देशात जन्मले नाहीत त्या देशाची कथा सांगतोय मी तुम्हाला. आणि म्हटलं ना, महावीर जन्माचं महत्व मला केव्हा कळणार हे सांगायचं होतं. ज्या देशात महावीर जन्मले नाहीत त्या देशांची परिस्थिती काय आहे, त्या देशातल्या लोकांची परिस्थिती काय. मला अभिमान पाहिजे, मी त्या देशात जन्मलो ज्या देशात महावीर जन्मले. आणि मग मला महावीर जन्म महोत्सव समजेल. आणि मग मी त्याच्यामध्ये असा बेड्यासारखा नाचलो तरी बिघडत नाही. इंद्र नाचतो आहे ना, तांडव नृत्य इंद्र करतो, त्याला खरं आनंद आत्म झालाय. बाहेरचे डान्स वेगळे, त्यांना फक्त डान्स करायचा आहे. आणि एक गुणांच्या प्रती अनुराग इंद्रांना. आणि त्या इंद्राला कसं भारी वाटत असतं जन्म महोत्सव साजरा करताना. तुम्ही वाचा ग्रंथांमध्ये त्याचं कसलं सुंदर विश्लेषण केलंय. इंद्राला काय करू, कुठं ठेवून कुठं नको, 1000 नेत्र करतोय, तांडव नृत्य करतो तो त्या जन्म उत्सवाच्या वेळेस. हजारो इंद्र येत आहेत, म्हणजे देव येत आहेत. म्हणजे ती अद्भुत सगळे वाद्य, स्वर्गातलं सगळं काय असेल ती परिस्थिती. आणि केवळ का तर त्या इंद्राला आनंद झालेला आहे. महावीरांचा जन्म झाला, तीर्थंकरांचा जन्म झाला. आणि त्याला असा इतका कारण त्याला कळतंय की ह्या जीवाच्या द्वारे काय घडणार आहे कार्य. त्याला त्याची प्रतीती, अनुभूती, हितोपदेश मिळणार आहे. सर्व जीवांना सुखी करण्याचा उपदेश त्यांच्याद्वारे मिळणार आहे आपल्याला सगळ्यांना. अशा बालकाचा जन्म झालाय. आणि त्यामुळं तिथं तो इतका आनंद साजरा. म्हणून म्हटलं, ज्या देशात महावीर जन्मले नाहीत त्या देशांना बघा तुम्ही अगोदर. त्याच्याशिवाय मला महावीराचा जन्म उत्सव साजराच करता येणार. तुम्ही किती सुरक्षित आहात, तुम्ही किती सुखी आहात. म्हणून सांगितलं, ती बाई जेव्हा तिथनं ती विमानतळावरची नोकरी सुटते, तिला ना इलाज असतं इराकमध्ये नोकरी करायला जावं लागतं. गेल्या तिथं पहिलं सिच्युएशन दाखवलंय. तिनं एअरपोर्टवरनं तिच्या कारखान्यात चाललेली असते घेऊन. तिथं रस्त्यात गाडी थांबते, सगळी गर्दी असते, काय झालं काय नाही कळत नाही. तो न्यायला मॅनेजर आलेला असतो, तो उतरतो, पुढे जाऊन बघतो, तो पण तिथंच जाऊन उभारतो बघत. मग काय झालंय काय नाही कोण काय सांगणार. ती शेवटी गाडीतनं उतरते, जाऊन बघते काय चाललंय, आणि ती पण बघतच राहते काय झालंय म्हणून, का लोक थांबलेत, काय गडबड आहे, गोंधळ आहे. आणि जेव्हा ते दृश्य मी तुम्हाला सांगितलं का काय असेल अशी भानगड, तर तिथं दाखवलंय दृश्य. एक 10 वर्षाची मुलगी शाळेतली, तिच्या अंगामध्ये बॉम्ब आहे. आणि तिथं तो बॉम्ब स्क्वॉड मधला मनुष्य तो बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ती मुलगी रडते, तिथं मला वाचवा, 2च मिनिट राहिलेले आहेत बॉम्ब फुटायला. आणि तिथं तिची आई आहे, ती पण रडते, माझ्या मुलीला वाचवा, मला सोडा तिच्याकडं. आणि अशी त्या मुलीची करुणामय दशा दाखवली. आणि त्याचा प्रयत्न चाललेला असतो. वायर तोडतोय, वायर तोडली तरी ते बॉम्ब डिफ्यूज होईना. कुलूप तोडायचा, मग ते असा बांधलेला असतो बॉम्ब की कुलपाने सगळा पॅक केलेला असतो. मग ते कुलप तोडायचा प्रयत्न केला तर कुलप तुटेना. शेवटचे 30 सेकंद राहिले. आता जितो आपल्या जीवाला, तो पण बॉम्ब डिफ्यूज करणारा, तो पण म्हटला शक्य नाही. ती मुलगी रडते, मला आता कोण वाचवणार, कोण शरण आहे. आणि बॉम्ब स्फोट होतो, संपला. हे दृश्य ती गेल्या इराकमध्ये पहिले दृश्य. ती तिथं जाते, तिथनं फोन एजंटला लावते, किंवा मला या देशात राहायचं नाही, माझं वापसीचं तिकीट द्या. असली भयानक परिस्थिती.
आणि 4 महिन्यामध्ये लगेच तिथं आणि जे अतिरेकी इसिसचे आहेत त्यांचं आक्रमण होतं, सगळे इराकचे सैनिक पळून जाते आणि यांच्या फॅक्टरीवर येऊन या सगळ्यांना पकडलं जात. त्यातली जी पुरुष असते त्यांना मारून टाकलं जातं, बायका असते ते त्यांच्या अतिरेक्यांच्या घरी. त्याच्यातनं ती कशी वाचते सुटते हे सगळी घटना आहे. म्हणजे एक एक क्षणामध्ये अशी भीती की भयानक परिस्थिती. आता ही नुसती सांगतोय मी, तिथं साक्षात त्या मुलीला काय झालं असेल, तिथं असणारे ते जीव आहे ना, हे सगळे नुसतं गोळ्या घेऊन धडधड धडधड मारणं, बाकी काय नाही. अशी परिस्थिती कशामुळं? महावीर जन्मले नाहीत. तुम्हाला कळलं महावीर जयंती काय आहे ती? नाही तर बघू उसाचा रस पिणार अजून काय करणार मला माहित नाही, तर काय काय कार्यक्रम करणार. आणि इतकं इम्पॉर्टंट समजलं पाहिजे महावीरांच्या जन्मामुळं मला झालेला लाभ. एक महावीरांच्या प्रती यायला पाहिजे ना उत्साह. माझा उत्साह कोणाच्या प्रती? संसार भोगाच्या प्रती, भोगाचा उत्साह, भोगाचा नाही इथं. कोणाचा उत्साह पाहिजे? महान आत्मा जन्मला त्यागाचा उत्सव आहे आपला, संयमाचा आणि वैराग्याचे उत्सव आहेत आपले सगळे. आपला उत्सव कोणताही भोगाचा नाही एवढं लक्षात राहू द्या. इंद्राने जरी साजरा केला तरी तो वैराग्यासाठीच असतो उत्सव. उत्सव हा जिन धर्मातला एकही भोगासाठी नाही आहे, तुम्ही तपासून बघा. आणि इतर वेस्टर्न कल्चरचे सगळे महोत्सव मात्र भोग आहेत. दॅट द डिफरन्स. कारण त्यांना कळले मी शरीर आहे आणि मला माहिती आहे मी शरीर नाही आहे, हीच तर मुख्यता आहे. म्हणून चर्चा कशासाठी? की आपल्याला आपल्या देवाने केलेले उपकार जाणवल्याशिवाय आपण त्याच्या प्रती समर्पित होणार नाही. उपकृत व्हा, प्रत्यक्ष उपकृत व्हा. हो माझ्यावर उपकार झालाय धर्माचा, ही कुठेतरी अनुभूती रोज घ्यायचा प्रयत्न करा, तर मग तुम्ही धर्मासाठी काय पण करू शकता. पण मला धर्माद्वारे काय लाभ झालाय ही जर मी प्रतीती केली नाही, तर मात्र तुम्ही त्या धर्माला केवळ एक आहे ना, म्हणजे देवळीत ठेवलेल्या देवासारखा तो धर्म असणार. बरोबर आहे. जसं शास्त्र सुटल्यानंतरचा धर्म कसा असतो? काय संबंध? संपलं की आता शास्त्र संपलंय की, संपलं ना दीपक? सगळं संपलेलं असतं. शास्त्र संपलं म्हणजे धर्मच संपवून टाकतो ना आपण त्या क्षणाला. धर्म बरोबर किती जण घेऊन जाता इथून जाताना? संपलं संपलं म्हणून तर पाठ फिरते. आज पुन्हा सांगतो, शास्त्र सुटलंय ना, स्तुती झाली ना, चला निघा, पटकन निघा, संपलाय धर्म. कारण नव्हताच काय तर. तो असता तर माणसाला वाटलं असतं आता मी कसं जाऊ. म्हणून थोडं धर्माचे उपकार रोजच्या रोज कुठंतरी अनुभवायचा पुरुषार्थ करा. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं रोज ध्यान करा. कुठंतरी आत्मा आहे मी याची जर श्रद्धा बसू लागली तर माझं समर्पण धर्माच्या प्रती झाल्याशिवाय राहणार नाही. मला तो आनंद येईल. प्रत्यक्ष निद्रुव शुद्ध आत्म्याचा अनुभव घेऊन आत्ता अतींद्रिय आनंद आला तर मला त्या धर्माच्या प्रती त्या ठिकाणी का समर्पण राहणार. मी सज्जन बनेल, खरा सज्जन बनेल. नाहीतर आमची दुर्जनता आम्हाला दुर्गतीला नेल्याशिवाय राहणार. ओम नमः. हो प्रभू मी मनोचन काय कृतकार्य अनुमोदन सरंभ समारंभा क्रोध मान माया खऱ्या दिवशी शास्त्र गुरु यांचं एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत पश्चाताप व्यक्त करून क्षमा माझे सर्व दोष मिथ्या या सर्व दोषाविषयी
अंतर्मुख व्हा. मी आहे याची अनुभूती घ्या. अशरीरी अविनाशी अतींद्रिय जन्म मरण रहित असा हा माझा ज्ञानदर्शन चेतन. मीला ध्रुव मीला पर्याय येतात जातात, अवस्था बदलत राहतात, त्या म्हणजे माझा स्वभाव. पर्याय परद्रव्यापासून भिन्न असणारा शाश्वत अविनाशी ध्रुव नित्य ज्ञानानंद स्वभाव. ज्ञानानंद स्वरूप. Research